आपल्या सर्वांचं आपल्या ट्रेनर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट मधील अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील रिझोल्युशन ऑफ फोर्सेस युजिंग अनालिटिकल मेथड यातील न्यूमेरिकल नंबर 6 पाहणार आहोत. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्सेस ए अँड बी फॉर द फोर्स सिस्टीम विच इज इन इक्विलिब्रियम ॲज शोन इन फिगर. म्हणजेच डायग्राम मध्ये जे काय आपल्याला फोर्स ए आणि बी दिले त्यांची काय करायला सांगितले, मॅग्निट्यूड फाइंड आउट करायला सांगितले. आणि ही जी काही सिस्टीम आहे ती कशी सांगितलेली, इक्विलिब्रियम सिस्टीम सांगितलेली आहे. इक्विलिब्रियम सिस्टीम म्हणजेच काय, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0 येतं आणि समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार आहे. आणि अशी कंडिशन असताना आपल्याला काय करायला सांगितले, फोर्स ए आणि फोर्स बी ची मॅग्निट्यूड म्हणजेच व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. तर दिलेल्या माहितीच्या आधारे काय करूया, न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वप्रथम बघा, समेशन एफ एक्स इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार. म्हणजे सर्व जे काय हॉरिझॉन्टल फोर्स आहे त्यांचे ऍडिशन केल्यानंतर किती येणार आहे, 0 येणार. मग आता फोर्स रिझॉल्व्ह करूया. हा हॉरिझॉन्टल बी आहे, ऍज इट इज ठेवूया. हा इन्क्लाइन आहे, इन्क्लाइन आतल्या साईडला चालला म्हणजेच काय होणार, याला एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल फोर्स आपण काय करूया, ड्रॉ करूया. आणि ते कसे असणार आहेत, आतल्या साईडला येणारे असणार. मग हॉरिझॉन्टल कसं असणार आहे, फोर्स किती आहे, 50. हॉरिझॉन्टल असल्यामुळे काय येणार, कॉस. आणि थिटा काय होणार, जो काय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे त्याच्यासोबत अँगल किती करतो तो, 40. म्हणून इथे येणार 40. सिमिलरली इथं बघा काय होणार, 50 व्हर्टिकल फोर्स असल्यामुळे साइन अँगल किती असणार, पॉझिटिव्ह एक्स सोबत 40 डिग्री. सिमिलरली बघा, हा व्हर्टिकल आहे, ऍज इट इज ठेवूया. हॉरिझॉन्टल काय येणार, 0 येणार. हॉरिझॉन्टल असल्यामुळे व्हर्टिकल 0 येणार. सिमिलरली बघा, हा ए कसा आहे, इन्क्लाइन आहे. इन्क्लाइन असल्यामुळे काय होणार, ह्याला एक व्हर्टिकल येणार आणि एक हॉरिझॉन्टल येणार. कोणत्या साईडला चालला, बाहेरच्या साईडला. म्हणून ह्याला बाहेरच्या साईडला काढायचं. असं अँगल किती आता, जो काही निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे त्याच्यासोबत घ्यायचा. हा किती येणार, जर का हा टोटल 90 असेल, 90 मधून जर का 50 मायनस केला तर किती अँगल येणार, 90 मायनस 50 किती असणार आहे, 40. म्हणजे 40 प्लस 50 काय होणार, टोटल 90. हा 40 डिग्री. मग फोर्स किती, हा ए हॉरिझॉन्टल असल्यामुळे काय घेणार, कॉस. आणि अँगल निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत किती, 40. सिमिलरली इथं काय होणार, फोर्स ए व्हर्टिकल असल्यामुळे साइन आणि अँगल किती असणार आहे, 40. नेक्स्ट फोर्स किती आहे, 20 किलोमीटर. कुठल्या साईडला चालला, आतल्या साईडला चालला. म्हणजेच त्याला कसं होणार, एक येणार तो व्हर्टिकल येणार आणि एक येणार तो हॉरिझॉन्टल येणार. कुठल्या साईडला चालले, आतल्या साईडला. म्हणून काय करायचं, फोर्स असे आतल्या साईड. फोर्स किती आहे, 20. हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस. आणि एक्स ऍक्सिस सोबत किती करतो तो घ्यायचा. हा वाय सोबत किती आहे, 40. हा टोटल अँगल किती असणार आहे, 90. 90 मधून जर का 40 मायनस केलं तर किती येणार, 50. म्हणजे हा अँगल किती असणार आहे, 50. आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबतच अँगल घ्यायचा, किती असणार तो, 50. सिमिलरली हा बघा काय होणार, 20 व्हर्टिकल असल्यामुळे साइन आणि अँगल किती घ्यायचा, 50. नेक्स्ट बघा, हा व्हर्टिकल आहे, व्हर्टिकल असल्यामुळे ऍज इट इज ठेवायचा. आणि जो हॉरिझॉन्टल असणार तो किती असणार आहे, 0 असणार. आता सर्व आपण फोर्स इथं रिझॉल्व्ह केलेले आहेत. ह्या सर्व व्हॅल्यू काय करूया, इथं पुट करूया. मग आता काय होणार बघा, जे काही हॉरिझॉन्टल फोर्स असतात त्यासाठी काय करतो, जे काही राईट साईडला जातात ते पॉझिटिव्ह आणि जे काही लेफ्ट साईडला जातात ते काय करत असतो, निगेटिव्ह घेत असतो. मग आता समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 का घेतलं, आपल्याला जी काही सिस्टीम दिलेली आहे ती कशी आहे, इक्विलिब्रियम आहे. इक्विलिब्रियम असल्यामुळे काय केलं, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. आता व्हॅल्यू पुट करूया, 0 ऍज इट इज इक्वल टू. पहिला फोर्स बघा, बी हॉरिझॉन्टल आहे. कुठल्या साईडला चालला, राईट साईडला चालला. राईट साईडला जाणारा फोर्स कसा येतो, पॉझिटिव्ह बी. नेक्स्ट बघा, हा फोर्स हॉरिझॉन्टल यातला कुठला आहे, 50 कॉस 40. 50 कॉस 40. कोणत्या साईडला चालला, लेफ्ट साईडला चालला. लेफ्ट साईडला जाणारा फोर्स कसा येतो, निगेटिव्ह. त्यानंतर पुढचा फोर्स किती आहे, हा व्हर्टिकल आहे. व्हर्टिकलला हॉरिझॉन्टल काय असणार आहे, 0 असणार. लिहिलं नाही लिहिलं तरी चालतंय. नेक्स्ट बघा, हा इन्क्लाइन फोर्स, त्याचा हॉरिझॉन्टल किती आहे, ए कॉस 40. ए कॉस 40. कोणत्या साईडला चालला, लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला चालला म्हणजेच निगेटिव्ह. नेक्स्ट बघा, इथं काय नाही, हा फोर्स बघा हॉरिझॉन्टल किती आहे, 20 कॉस 50. 20 कॉस 50. कोणत्या साईडला चालला, हा राईट साईडला. राईट साईडला म्हणजेच पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा, हा व्हर्टिकल आहे. व्हर्टिकलचा हॉरिझॉन्टल किती असणार, 0. लिहिलं नाही लिहिलं तरी चालते. म्हणजेच फायनल आन्सर काय येणार, 0 इज इक्वल टू प्लस बी ऍज इट इज. इथं बघा, ह्याची काहीतरी व्हॅल्यू येणार, ह्याची काहीतरी व्हॅल्यू येणार. आणि इथं ए माहित नसल्यामुळे हा ऍज इट इज ठेवूया. म्हणजेच काय होणार, हा प्लस बी ऍज इट इज मायनस ए कॉस 40 सुद्धा ऍज इट इज. आणि ह्या दोन टर्म काय करूया, कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये मायनस 50 कॉस 40 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 20 कॉस 50 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं आपलं, मायनस 25.446.
आता काय करूया, हा मायनस इकडे पाठवल्यानंतर प्लस होणार, म्हणजेच काय होणार, बी मायनस ए कॉस 40 इज इक्वल टू 25.446. हा काय झाला, इक्वेशन नंबर 1. आता बघा समेशन एफ वाय करूया. समेशन एफ वाय इज इक्वल टू काय असणार, 0. एफ वाय इज इक्वल टू 0 का आलं, तर आपल्याला जी काही सिस्टीम सांगितली आहे कशी आहे, इक्विलिब्रियम आहे. मग इक्विलिब्रियम मध्ये कसं असतं, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. मग आता काय करायचं, वर्टिकल सर्व फोर्सची काय करायची, ऍडिशन करायची. ती किती असणार आहे, 0 असणार. मग इथं एफ वाय साठी आपण फोर्स कसे घेतो, जे काय अपवर्ड असतात ते पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड असतात ते निगेटिव्ह. मग वर्टिकल फोर्स बघा, सर्वांची ऍडिशन करूया. 0 इज इक्वल टू, हा काय आहे, हॉरिझॉन्टल आहे, वर्टिकल 0 असणार, घ्यायची गरज नाही. नेक्स्ट बघा, हा वर्टिकल किती आहे, 50 साइन 40, 50 साइन 40. कोणत्या डायरेक्शनला चालला, खालच्या साईडला. खालच्या साईडला जाणारे कसे घेतो, निगेटिव्ह, म्हणून मायनस. नेक्स्ट बघा, हा 40 किलो न्यूटन वरच्या साईडला चालला, वर जातो म्हणजेच कसा, पॉझिटिव्ह, प्लस 40. नेक्स्ट बघा, हा ए साइन 40, ए साइन 40 कोणत्या डायरेक्शनला चालला, वरच्या डायरेक्शनला. वरती चालला म्हणजेच कसं घेणार, पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा, नेक्स्ट फोर्स, हा फोर्स आहे अपवर्ड, किती आहे, 20 साइन 50. कसं चाललाय, वरती, अपवर्ड म्हणजेच पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा, हा 60 कोणत्या डायरेक्शनला चालला, खाली. खाली चालला म्हणजेच निगेटिव्ह. कॅल्क्युलेट करूया. 0 इज इक्वल टू, इथं बघा, ही फक्त व्हॅल्यू ऍज इट इज लिहूया, ए साइन 40. बाकी सर्व व्हॅल्यू काय करू शकतो, आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये मायनस 50 साइन 40 ब्रॅकेट कम्प्लीट, प्लस 40 प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये 20 साइन 50 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 60 इज इक्वल टू, किती आन्सर आला आपलं, मायनस 36.818. हा मायनस आहे, इकडे पाठव, इज इक्वल टूच्या इकडे पाठवल्यानंतर काय होणार, प्लस होणार, म्हणजेच काय होणार, ए साइन 40 इज इक्वल टू 36.818. आता काय, हा जो काय साइन 40 आहे तो इकडे ए ला काय इंटू आहे, तिकडे पाठवल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. देअरफॉर ए इज इक्वल टू काय होणार, 36.818 डिवाइड बाय साइन 40, म्हणजेच काय, कॅल्क्युलेट करूया. 36.818 डिवाइडेड बाय ब्रॅकेटमध्ये साइन 40 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू, किती आन्सर आपलं, 57.27. युनिट काय असणार आहे, न्यूटन. हे आलेली व्हॅल्यू काय करूया, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. पुट ए इन इक्वेशन 1. इक्वेशन नंबर 1 काय, कॅपिटल बी मायनस ए कॉस 40 इज इक्वल टू 25.446. व्हॅल्यू पुट करूया. व्हॅल्यू कशाच फाइंड आउट केली, ए ची, इथं पुट करूया. म्हणजेच बी मायनस ए ची किती आहे, 57.27 कॉस 40 इज इक्वल टू किती येणार, 25.446. व्हॅल्यू पुट करूया. हा निगेटिव्ह 57 पॉईंट जो काय व्हॅल्यू येणार आहे ती तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होणार, म्हणजेच बी इज इक्वल टू 25.446 प्लस, हा मायनस तिकडे प्लस होणार. कॅल्क्युलेट करूया. 57.27 कॉस 40 किती आन्सर आलं, 43.871. बी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 25.446 प्लस 43.871 इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं, 69.317. युनिट काय असणार आहे, सर्व व्हॅल्यू आपल्या इथं कशा दिलेल्या आहेत, किलो न्यूटन मध्ये दिलेले आहेत. मग युनिट काय असणार आहे, किलो न्यूटन. इथं सुद्धा युनिट काय असणार आहे, किलो न्यूटन. किलो न्यूटन म्हणजे ए ची व्हॅल्यू किती झाली, 57.27 किलो न्यूटन, आणि जो काय बी आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, 69.317 किलो न्यूटन. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे फोर्स ए आणि बी या दोघांच्या व्हॅल्यू आपण इथं काय केल्या आहेत, फाइंड आउट केलेल्या आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.